लेट्स प्ले लीग की आखिरी मैच। कल इस टूर्नामेंट का आखिरी दिन में सेमीफाइनल, फाइनल और फाइनल एलिमिनेटर मैच देखने को मिलेगा। दो रन लिए पहले गेंद पे और 2 रन, और गिरीश पवार के बल्ले से निकलता हुआ ये 6 रन का इशारा अंपायर का और 2 रन के पेनल्टी। डॉक्टर समीर ननौरे, उनका भी मैं स्वागत करता हूं। खुद उन्होंने किट पे नहीं, इसलिए उन्होंने 2 रन की पेनल्टी दी गणराज 11 क्रिकेट टीम ने। कुल मिला के 10 रन हुए, 9 रन। ओहो, दांडी 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 गुल फलंदाज बाद होत आहेत। नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे भीमरत्न बाळासाहेब बडेकर चषक पर्व 7 मध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वात मानाची स्पर्धा उरुळी कांचन प्रीमियर लीग 7व्या पर्वामध्ये आपलं स्वागत आहे। आणि शेवटचा सामना आपल्याला बघायला मिळतो। स्कोर कार्डवर आपण जर पाहिलं गेलं 10 धावा स्कोर कार्डला मात्र पाहायला मिळत आहेत। मोनो बडेकर एक बिगिन नक्कीच पाहायला मिळाला, त्यानंतर एक चांगला चेंडू देखील इथे पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये। आशिकांचा बॉल यावेळेस सुंदर खेळला गेला, शत्रुषक बॉल पर्यंत आपण पाहतो एक सिंगल धाव इथे मात्र पाहायला मिळाली। आणि पहिल्या षटकाचा खेळ अडकीन आता 11 धावा धावपलकावांनी मात्र बघायला मिळत आहेत। पहिला धक्का इथे मात्र पाहायला मिळतोय। अगदी 7वं पर्व आहे संघर्ष प्रतिष्ठान आणि भीमरत्न बाळासाहेब बडेकर प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून मात्र एक सुंदर नियोजन जे आपण पाहतोय। बिग हिट, चेंडू पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर, एक अफलातून फटका इथे ते बिग हिट और 6 रन। तर पहिल्या षटकाला खेळ अडकणी संपला गेला। जितू भैया बडेकर संघ धावसंख्या आपण जर पाहिली गेली 17 धावा स्कोर काढला ज्या पाहायला मिळणार आहेत। 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक पहिला इथे संपले गेले। आणि उद्या असेल या स्पर्धेचा महान 3 दिवस आणि पहा आज 10वा दिवस इथे नक्कीच पाहायला मिळतो आहे। 17 धावा धावपलकामध्ये मात्र ज्या बघायला मिळत आहेत दमदार शानदार नियोजन आपण इथे बघतायत। भीमरत्न बाळासाहेब बडेकर चषक अगदी संघर्ष प्रतिष्ठान आणि भीमरत्न बाळासाहेब बडेकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोण ठरणार आहे या स्पर्धेचा मानकरी। दमदार असं आयोजन क्रिकेटचे एक दमदार खेळाडू आणि सोशल मीडियावरती नक्कीच लाखोंचा फॅन फॉलोअर असणारे धर्मेंद्र मोनू बडेकर यांचं आयोजन। इथे पहा बॉल निसटला आणि बॉल चाललाय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर, शानदार दमदार चौकार।
चौकाराबरोबर स्कोर मात्र वाढत चालला. 21 धावा धावपलकामध्ये बनवल्या गेल्यात. एक गडी बाद असताना षटक क्रमांक 2 इथे चालू आहे. टप्प्याचा बॉल ऑन साइडला, बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या दिशेने. आपण जर पाहिलं गेलं लाजवाब फिल्डिंग मध्ये इथे पाहायला मिळते आहे. धावसंख्या पुढे जाते. 22 धावाचे धावपलकामध्ये अतिशय सुंदर असे पंच, महाराष्ट्राचे मात्र नामांकित पंच आपण इथे बघतायत. जितेंद्र लोंढे सर आहेत मेन पायदळ भूमिकेमध्ये. कुलकर्णी सर देखील आपण बघतायत. यावेळेचा बॉल जर पाहिला गेला मोठा विकेट करायचा प्रयत्न, शतरक्षक बॉल पर्यंत आपण पाहतोय. चांगला चेंडू, डॉट चेंडू आपण इथे पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2, धावसंख्या असेल 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गिरीश पवार स्ट्रायकवर मात्र एकाने सज्ज असणार आहे. जितो भैया बडेकर फायटर्स 22 धावा धावपलकामध्ये ज्या बनवल्या गेल्यात. हो, यावेळेचा बॉल समोर खेळला गेला, शतरक्षक बॉल पर्यंत मिड ऑफचा. ओहो, डिरेक्ट हिट, बाल बचे. एक सिंगल मात्र असणार. धावसंख्या मात्र पुढे सरकते. 23 धावा धावपलकामध्ये ज्या आपण पाहतोय. कोण जिंकेल 7वं पर्व हुरई कांचन प्रीमियर लीग, अगदी UKPL. षटक क्रमांक 2, धावसंख्या जर आपण पाहिली गेली 23 धावा धावपलकामध्ये ज्या पाहायला मिळणार एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज साईर विजय. बिग हिट, समोरच्या बाजूला चेंडू फसलाय, फटका. अगदी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल झालाय. फलंदाज बाद, दुसरा धक्का. नाही, फलंदाज दाखल झाले सचिन बडेकर आता आलेत मैदानाच्या आतपर्यंत. 2 बाद 23 धावा धावपलकामध्ये. उद्या नक्कीच हे गाणं परत लागणार आहे उद्याच्या संध्याकाळी. नका समजू आम्हाला डमी, आम्ही नाही आहोत कमी. हे गाणं पात्र कोणासाठी लागणार आहे पाहूयात. कोण असेल शेठ आणि कोण उलट्या शेठची शेठा आणि दिवाणी. हे गाणं उद्या परत एकदा वन्स मोर लागणार आहे विजयी संघासाठी. आज दम दाखवायचा. UKPL 7वं पर्व. बिग हिट, पहिलाच बॉल क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत. सिंगल आली. स्कोर कार्ड वाढत चाललं. 2 षटकाचा खेळ संपला. स्कोर असेल 24 धावा धावपलकामध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपला. 24 धावाच्या धावपलकामध्ये आपण जर पाहिलं गेलं 2 ओव्हर की कहानी खत्म है और 2 के बाद रन बने 24, 2 विकेट के नुकसान पर. दर्शक भी काफी संख्या में यहाँ पे तैनात. आप सभी का हम स्वागत करते हैं संघर्ष प्रतिष्ठान के माध्यम से. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष के यहाँ कोई महान नहीं होता. और जब तक न पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. 2 षटक 24 धावा स्कोर करायला मात्र ज्या बनवल्या गेल्यात. स्पीडअप करायचंय. बॅडलायचा अपील चालणार नाहीये. सुंदर असं कार्य केलं येऊन अनिकेत कानगे असतील त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी आपण बघतायत. आणि दोन्ही पंच महाराष्ट्रामध्ये नामांकित पंच खऱ्या तर लाभले. त्या स्पर्धेला DN रॉक देखील ज्या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळालेत. आणि जितेंद्र लोंढे ऑल इंडियाची 2 लाखाची स्पर्धा देखील त्यांना आली होती. मात्र UKPL साठी त्यांची नक्कीच 10 दिवस कामगिरी अतिशय उपयुक्त चांगली पाहायला मिळतीये. धावसंख्येमध्ये 24 धावा ज्या बनवल्या गेल्यात. चांगला बॉल आता झालेली नुकतीच जी पुण्यामध्ये स्पर्धा मात्र पाहायला मिळाली होती. खास करून आपण पाहिलं गेलं कैलासवासी विशाल कांबळे सर सुतेज स्पोर्ट्स करंडक ऑल इंडियाच्या स्पर्धेत पंचांची अतिशय सुंदर कामगिरी करून महाराष्ट्र पुन्हा एक आपली प्रतिमा तयार करणारे पंच जितेंद्र लोंढे सर आपण पाहतायत. हो 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 हो, बॅटचा किनारा, पंचांचं बोट हवेत, फलंदाज बाद, तिसरा धक्का.
नामदाराचं आयोजन प्रथम क्रमांकासाठी 50,000 बक्षीस माजी उपसरपंच ग्रामपंचायत धोरणे कांचन जितेंद्र बाळासाहेब बडेकर यांच्या वतीनं जबरदस्त आयोजन धर्मेंद्र मोनू बडेकर यांचं आपण नक्की बघतायत 24 धावपलकामध्ये 3 बाद असताना आपण जर पाहिलं गेलं आणि बऱ्याच कमी लोकांना माहिती असेल मोनू बडेकर एक चांगले सामाजिक सोशल वर्कर देखील आपण बघतायत 24 धावपलकामध्ये 3 गडी बाद असताना आपण जर पाहिलं गेलं विठ्ठलचा बॉल समोर खेळला गॅप मध्ये चुडू जाईल सरळ आर पार तार सीमारेषा पारवार चौकार चौकार आलाय धावपलक वाढते 28 धावपलकामध्ये आहे 3 बाद असं आपण जर पाहिलं गेलं यावेळेचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा असेल पंचांचा व्हाईट बॉल धावसंख्या वाढती स्कोर कार्डवरती आपण जर पाहिलं गेलं 29 धावा 3 गडी बाद असं षटक क्रमांक 3 आपण इथे पाहतोय जितू भैया बडेकर फायटर्स प्रथम बॅटिंग करत असताना 29 धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे समोर मोहम्मद अन्सारी स्ट्राईकला तयार विठ्ठल कांबळे यावेळेचा बॉल हो बिगीचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक आहे बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने आपण जर पाहिलं गेलं मोठं मैदान आहे अगदी महात्मा गांधी विद्यालय आपण जर पाहिलं गेलं पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक मैदान म्हणून ज्या मैदानाची ओळख आपण बघतायत धावसंख्या 31 धावा षटक क्रमांक 3 या ठिकाणी आपण जर पाहिलं सुरू असताना 3 बाद 31 धावा विठ्ठल मात्र बॉलिंग मार्कमध्ये आपण जे पाहत आहेत काय कामगिरी असेल मैदानाच्या आतमध्ये मोहम्मद अन्सारी पाहूयात तयार असेल स्ट्राईक वरती आपण जर पाहिलं गेलं मोहम्मद अन्सारी कशा प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळणार आहेत बिग हिट अगदी कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे पाहता पाहता आपण जर पाहिलं बॉल तिथे जाईल सीमारेषेच्या बाहेर येईल UKPL चा शानदार कडक चौकार आठवाचा सामना असेल 35 धावपलकामध्ये ज्या आपण पाहतोय 3 बाद असताना आजच्या दिवसातील मात्र शेवटचा सामना जो आपण इथे पाहतोय 35 झाले 3 गडी बाद असताना गोलंदाज देखील विठ्ठल कांबळे कसोळे तयार आहे लेकटर बॉल फुलटो चेंडू ऑन साईडला फटक्यात आहे वाघाचं वजन ठोकला षटकार छेरन पहा 3 ओव्हरचा खेळ संपला गेला धावसंख्या असेल 41 धावपलकामध्ये दमदार सुरुवात जी आपण इथे पाहतोय पहिल्या 3 ओव्हरला धावपलकाला कळस घातला गेलाय पहिल्या 3 ओव्हरलाच आपण जर पाहिलं गेलं आक्रमण केलं गेलंय 41 धावा स्कोर कार्डवरती ज्या 3 गड्याच्या मोबाईलमध्ये आपण जे पाहतोय दमदार असं आयोजन भीमरत्न बाळासाहेब बडेकर चषक पर्व क्रमांक 7 आयोजक जर आपण पाहिलं गेलं संघर्ष ग्रुप आणि भीमरत्न बाळासाहेब बडेकर प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून UKPL 2025 मात्र साकार केलं जाते 3 ओव्हरचा खेळ संपलाय धावसंख्या 41 धावा 3 बाद आहेत आता हेमंत आलय बॉलिंग ट्रॅकवर आपण जर पाहिलं गेलं आमचे सहकारी समालोचक सुनील जी भोसले सर असेल व्हॉइस ऑफ उरोई कांचन अतिशय चांगलं हिंदी समालोचन करतायत भावणार प्रेक्षकांना खेळून ठेवणारं समालोचन आपण ऐकताय सुनील भोसले सरांच्या माध्यमातून समोर असेल अगदी गणराज ग्लॅडिटर्स संघमालक डॉक्टर समीर ननावरे आणि डॉक्टर मयूर पुस्तक यांच्या मालकीचा संघ गणराज ग्लॅडिटर्स समोर असेल वार्ड क्रमांक 5 चा संघ संजय रायकर 11 जितूभैया फायटर्स आपण संघ जो पाहतोय संघ मालक जर आपण पाहिलं गेलं जितूभैया बडेकर माजी उपसरपंच
माजी उपसरपंच ग्रामपंचायत कांचन यांचा संघ आपण जो पाहतोय. षटक क्रमांक 4 गोलंदाजी ट्रॅकवर हेमंत तयार असणार आहेत. हेमंत आपण इथे बघता षटक क्रमांक 4 साठी मात्र तयार आहेत. बघूयात काय कामगिरी आणखी पाहायला मिळतीये. हो, यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळला गेला. लपेटला चेंडू क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल का? मिड विकेटला क्षेत्ररक्षण केले गेले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे केला गेला. 2 धाव इथे मात्र पाहायला मिळणार आहे. धावसंख्येमध्ये पुढे सरकते. स्कोर असेल 43 धाव धावफलकामध्ये. गिरीश पवार आणि मोहम्मद अन्सारी. मॅच बॉल आलाय. मॅच बॉल आलेला आहे. धावसंख्या 43 धावा. 3 बाद 43 बनवल्यात. षटक क्रमांक 4 इथे चालू असताना आपण जर पाहिलं शेवटचा सामना रंगलाय. उद्या महान 3 दिवस आहे. UKPL पर्व 7. यावेळेचा बॉल फाईन लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. बॉल सीधा सीमारेषेच्या दिशेने मात्र वाटचाल करेल. आर पार तार केलाय वार. येईल UKPL चा शानदार चौकार. सत्तेचाळीस धावा. गिरीश पवार पॉवर बॉलला भिरकावून दिले. सीमारेषेच्या बाहेर दणदणीत आणि खणखणीत षटकार गिरीश पवारच्या बॅटमधून. जबरदस्त बॅटिंग. गिरीश पवार ऑन फायर. ओ, यावेळेस कटर बॉल. फलंदाजांनी नक्कीच सांगितलेलं आहे वाईल पुष्पा समोर आहे. मात्र पाहता इथे हेमंत फलके चांगला बॉल टाकला गेला. ऑप्शनच्या बाहेर चेंडू मात्र एक्सप्रेस डिलिव्हरी हेमंत कडून पाहायला मिळाली. डॉट बॉल. समोरचा चेंडू या ठिकाणी खेळला. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत सिंगल आली. हो, षटक क्रमांक जर आपण पाहिलं गेलं नक्कीच दोन्ही संघ अगदी चांगला कलर किट आपण नक्की पाहतोय. पिंक कलर मध्ये असणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय गणराज ग्लॅडिएटर्स आणि समोर जितू भैया भडेकर फायटर्स. षटक क्रमांक जर आपण पाहिलं 4 55 धावा 3 बाद. हो, चेंडू खाली राहायला गेलाय. कामालीची वापसी. एक चौकार एक षटका जरूर गेला षटकातून आणि शेवटचा बॉल डॉट. मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे. अगदी 4 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्येचा 55 धावा 3 बाद. तुडुंब मैदान भरले. सर्वांचं स्वागत संघर्ष ग्रुप आणि भीमरत्न बाळासाहेब बडेकर प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या सर्वांचं करतो आम्ही हार्दिक स्वागत. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या आपण जर पाहिली गेली बनवल्याचा 55 धावा 3 बाद असताना काकांना बोलवलं गेलं आता बॉलिंग ट्रॅक वरती. काका आलेत आता बॉलिंग मध्ये. आपण जर पाहिलं गेलं 5व्या षटकासाठी मात्र काका तयार आहेत. समोर बॅटिंग करण्यासाठी मोहम्मद अन्सारी. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है. मैदान के अंदर मोहम्मद अन्सारी सब पर भारी है. नो बॉल और 6 रन षटकार. जबरदस्त आपल्यातून फटका खेळला गेलाय. 62 धावा स्कोर करवते आपण ज्या पाहतोय. बिग हिट. वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा पाला. दूर गेंद भेजेगा झुकेगा नहीं साला. 6 रन. धावफलक 68 धावा. आक्रमण केले गेले. 3 बाद 68 बनवल्यात. बिग हिट और फिर से एक बार नो चांस और 6 रन षटकार.
जबरदस्त बॅटिंग 74 3 बाद असताना पुन्हा यावेळेचा बॉल कव्हरला चेंडू खेळला गेलाय कव्हरला आर पार तार केला वार चौकार. मित्रांनो 9 चेंडू खेळलाय मोहम्मद अन्सारी 9 बॉल मध्ये 44 धावा. आता जर षटकार खेळून जर 50 केले ना तर रेकॉर्ड होईल 10 चेंडू मध्ये. खून में उबाल जब तक जवानी है और मोहम्मद अंसारी तेरे सी बल्लेबाज की पूरी हुरेकांच्या दीवानी है. और छेरन 10 बॉल मध्ये 50. जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये आपण बघताय मोहम्मद अन्सारी. बिग हिट हाथी घोड़े तोप तलवारें ठोस तो सारी है लेकिन इन सब पे भारी मोहम्मद अन्सारी है. और ये छेरन ये फाइनल पूर्वी फाइनल हो रही है मैदान के अंदर. क्या बल्लेबाजी हो रही है. और संभलेली नो बॉल धरलाय स्कोरर म्हणतात इथे ओव्हर संभली. पहिला 9 आहे त्यानंतर 3 षटकार 1 चौकार आणि अजून 1 षटकार 2 षटकार आहे म्हणजे एकूण 5 षटकार 1 चौकार आलाय. नो बॉल धरलाय स्कोरर. ओहो बिग हिट बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक असेल झेल इथे मात्र टिपला जाईल. फलंदाज होत आहेत बाद. डॉक्टर समीरजी ननावरे सरांचं आगमन झालेलं आहे आणि डॉक्टर मयूरजी पुस्तके सर याचं देखील स्वागत असणार कारण स्कोरर थोडंसं नक्कीच पंच तिकडे जितू लोंढे सर आहे त्यामुळे चुकीची अजिबात मिस्टेक होणार नाहीये. ओहो बिग हिट लपेटला चेंडू ऑन साइडला फटक्यात आहे वाघाचं वजन. धावा मिळतील अर्धा 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 डझन. और छेरन यावेळेचा बॉल जर पाहिलं समोर खेळलाय क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर चौकार. अगदी 100 पूर्ण होत आहेत. बिग हिट लपेटला चेंडू और फिर से एक बार काड़ा पहाड़ छेरन. एकशे 6 धावा 127 हाय स्कोर. जितू भैया बडेकर फाट संघ
मैदानामध्ये आज षटकारांचा पाऊस, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धो पाऊस पडलाय आणि आज देखील धावांचा पाऊस पडतोय. आता मैदानामध्ये धुवाधार बॅटिंग जी पाहायला मिळते. बिगिटचा प्रयत्न ऑन साइडला एकदम चांगला फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आहे, सिंगल आली. स्कोर मात्र पुढे चाललाय. स्कोर मध्ये आपण जर पाहिलं 107 धावा, षटक क्रमांक 6, 4 बाद 107 धावा होणाऱ्या धावफलकामध्ये प्रेक्षकांना खिळून ठेवणारी फलंदाजी जी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये केली जाते. बिगिट समोरच्या बाजूला लोनलला फेकून दिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. और छेरन लकी खंडागळे आलेत. पहिलाच बॉल फायर केलाय. यावेळेचा देखील जर पाहिला मोठा फटका खेळायचा प्रयत्न लकी खंडागळे आपण जर पाहायला गेलं 113 रन 6 गड्याच्या मोबदल्याने आपण नक्की बघता. शेवटचे 2 षटक बाकी 113 झालेत. हायएस्ट स्कोराची बराबरी, हायएस्ट स्कोराची विक्रमी खेळी आतापर्यंत पाहिला जरूर मिळाले. आता शेवटच्या 2 ओव्हरमध्ये पाहत कसं रोखणार आहे मैदानामध्ये. जितू भैया बडेकर फायटर्स 113 4 बाद 6 षटकाचा खेळ आतापर्यंत संपला गेला. शेवटचे 2 षटक आता बाकी आहेत. पाहू शेवटच्या 2 ओव्हरमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांचं करतो स्वागत भीमरत्न बाळासाहेब बडेकर प्रतिष्ठान व संघर्ष ग्रुपच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहायचं आता काय घडणार आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल आता झाला गेलाय. मुस्तकी आ चुके, गेंदबाजी के लिए ओवर नंबर 7 लेके तैयार है. मुस्तकी हाथ में गेंद. अभी तक मोहम्मद अंसारी और गिरीश पवार और लकी खंडागळे. मोनू भैया बड़ेकर कप्तान भी आए थे और कप्तान एक टीम में एक उत्साह तैयार किया है आक्रमण करने का. और एक बड़ा शॉट सिक्सर किंग के बल्ले से गेंद हवाई फायर 6 के 7 अर्धशतक पूरा. बाद असताना सामने और हेलीकॉप्टर शॉट मैदान को बिल्कुल जो कहते ना मैदानाला गुदगुद्या करत चाटत बॉल लॉंगला खेळून काढला होता. 1 धाव आली. स्कोर 121 धावा. 4 गडी बाद असताना षटक क्रमांक 7 वरती चालू आहे. दमदार बॅटिंग. मयूर मात्र तयार पुन्हा एकदा. गिरीश पवार गिरी 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 आज मैदान के अंदर बिल्कुल बिजली गिरी असं म्हणावं लागेल. ज्या प्रकारे फटकेबाजी पाहायला मिळाली असते मैदानाच्या आतमध्ये. कडक बॅटिंग. 121 धावा 4 गडी बाद आहेत. लकी ड्रॉ देखील आहेत आणि लकी ड्रॉ पहिल्यांदा आम्ही काढणार आहोत. आता इथे फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक असणार आहे. भीमरत्न बाळासाहेब बडेकर चषक मध्ये उद्या लकी ड्रॉ ओपन होणार आहे आणि खास करून अनेक कुपन्स लकी ड्रॉ कुपन सायकल इथे भेट मिळणार आहे. उद्या त्याची सोडत लकी ड्रॉ सौजन्य हरीश कांचन 50 रुपयात एक स्पोर्ट सायकल घरी न्या. ओ अच्छी शॉट लकी खंडागळे. एक सिंगल और इसके साथ की कहानी खत्म हो चुकी. अभी तक 124 रन बन चुके. 4 विकेट के नुकसान पर
दोनों अंपायर आप देखेंगे, जितेंद्र लोंढे सर और कुलकर्णी सर, बहुत ही अच्छे अंपायर, क्योंकि यूकेपीएल सर्वात गाव चॅम्पियनचा सर्वात दमदार गाव, क्रिकेटची पंढरी म्हणून उरळकांची ओळख आहे. घेणार उसळी, मानणार भरारी, अमित ठरणार ओळीचे मानकरी. बिग हिट आणि हा बॉल गगनापार ठोकलाय गिरीश पवारचा षटकार. सो सोनार की, एक लोहार की और एक पवार की. और बड़ा शॉट यहाँ पे ऑफिस और सकी तरफ गेंद को खेला, वहां पे फील्डर मौजूद है और सिंगल, दूसरे का प्रयास. जीतू भैया बड़ेकर आज बिल्कुल रनों की बारिश आ चुकी है, सैलाब आ चुका है और बल्लेबाजी बहुत ही कड़क रही है इस मैदान के अंदर. 132 रन 4 विकेट के नुकसान पर सपासप चौके छक्के लगते हुए इस मैदान के अंदर दर्शकों का बिल्कुल मनोरंजन किया है. और एक हवाई यात्रा सफर करेगी, गेंद सीमा रेखा के बाहर, कड़क सिक्सर. ओह क्या बल्लेबाजी किए, 150 का आकडा. ओहो कांदा कांदा डबल कांदा, इथे एकच दादा, ओनली गिरीश दादा. और ये नो बॉल, 4 रन चौकार. बनला धावा. ओव्हर बॉल इथे मात्र हे व्हरायशन करणं गरजेचं आहे. नक्की चांगला चतुर चाला गोलंदाज पाहायला मिळाले डॉक्टर. 149, एक बॉल बाकी, क्या होगा, एक बॉल बाकी. बिग हिट और ये 6 रन 155 बने और अब तक 155 की कहानी. एक बार जोरदार तालियां गिरीश पवार और मोहम्मद अंसारी के लिए. थँक यू. थँक्यू डीजे. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. तर धन्यवाद. 155 धावा झाले होते, 156 धावा. खूप जबरदस्त सामना पाहायला मिळाला. गिरीश पवार पूर्ण स्कोर आपण जर पाहिला आतापर्यंत लेखा जोखा, मोहम्मद अंसारी पुन्हा स्कोर आपण जर पाहिला अगदी 105